नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी स्पेशल घेऊन आलेलो आहे बघा, इम्पॉर्टंट 30 बॉडी साऊंड, जे की तुम्हाला डेली रुटीनमध्ये पण एखाद्याला बोलायचं सांगायचं असेल तेव्हा ते ॲक्शन वर्ड फार महत्त्वाचे आणि तुम्ही जसं आपण शिकणार आहोत तसं तुम्हाला पण शिकण्यासाठी इंटरेस्ट येईल. जेव्हा तुम्ही हे वर्ड्स कधी ऐकलेले नाहीये पण तुम्हाला ते डेली रुटीनमध्ये फार म्हणजे प्रत्येकाला गरजेचे असतात. आता तुम्ही जसं पुढं शिकणार आहे या व्हिडिओमध्ये, जसं पुढे व्हिडिओ जाईल तर तेव्हा तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये किती छान हे एक प्रकारचे आम्ही ॲक्शन वर्ब्स आणि त्याच्याबरोबर काय त्याचे एक्झाम्पल पण बनवलेले. तर बघा आपण आता बघणार आहोत इथं. पहिला वर्ड आहे बघा विसल. विसल मीन्स काय आजपर्यंत ऐकलेलं असेल किंवा नसेल तुम्ही, तर विसल मीन्स शिट्टी वाजवणे, जे की आपल्याच काय बॉडीमधून प्रोड्यूस होते, बरोबर आहे की नाही. एक प्रकारची शिट्टी वाजवणे. कसा साऊंड आहे तर बघा तुम्हाला माहिती असेल शिट्टी वाजवणे कशी असते. तर राम इज विसलिंग म्हणजेच काय मिनिंग झाला याचा, राम शिट्टी वाजवत आहे. तर प्रत्येकाला मी स्पोकन शिकवलेलं आहे बघा, ज्याची बॅच आपण लेट्स लर्न अकॅडमी या चॅनलवर चालू आहे, बरोबर आहे की नाही. आणि त्याच्यासाठी तुम्हाला मी ही व्होकॅब्युलरी डेव्हलप करण्यासाठी स्वामी विवेकानंद डिजिटल क्लासेसवर आपण काय करतोय, तुमची व्होकॅब्युलरी इनहॅन्स करतोय. आणि व्होकॅब्युलरी जर तुमची इनहॅन्स असेल तरच तुम्हाला ते स्ट्रक्चरचा वापर करून तुम्हाला हे काय करता येईल, एक प्रकारचे शब्द यूज करून चांगल्या प्रकारे आपली इंग्लिश समोरच्या समोर प्रेझेंट करता येईल. तर विसल, विसल मीन्स सिटी वाजवणे, बरोबर आहे का नाही. क्लॅप, त्याच्यानंतरचा वर्ड आहे बघा क्लॅप. क्लॅप मीन्स काय, क्लॅप मीन्स टाळ्या वाजवणे. हा वर्ड जवळपास तुम्हाला माहित असतो, बरोबर आहे का नाही. विसल, विसल मीन्स सिटी वाजवणे. क्लॅप, क्लॅप मीन्स टाळ्या वाजवणे. आणि त्याचं एक एक्झाम्पल प्रत्येक आपण काय करणार आहे, बॉडी साऊंडचं एक एक्झाम्पल घेणार आहोत. काय एक्झाम्पल घेणार आहोत, तुम्हाला एक्झॅक्टली कळणार आहे की तो साऊंड काय आहे एक्झॅक्टली आणि ते काय कंडिशन मध्ये तो प्रोड्यूस झालेला आहे. शी वाज क्लॅपिंग म्हणजेच काय, ती टाळ्या वाजवत होती. मग आता तुम्ही इथं वाजवेर का वापरलेले, वाज का वापरलेले, कारण की तेव्हा तुम्ही लेट्स लर्न अकॅडमीवर माझी पूर्ण सिरीज बघणार आहे, तर तेव्हा तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली आपण इथं ॲमिजार इथं वाजवेर का घेतलेले, का त्याची ओळख काय असल्यानंतर काय येते, बरोबर आहे की नाही. तर आता थर्ड नंबरचा वर्ड आहे बघा हिकअप. हिकअप मीन्स हिचकी येणे. हिचकी येणे कसं, आपण जेवल्यानंतर आपल्या अन्ननलिकेमध्ये काही अटकलं की आपल्याला काय येते, हिचकी येते एक प्रकारची. जसं साऊंड असतो बघा त्याचा. हा, मी तुम्हाला साऊंड तिचे प्रोड्यूस पण करून दाखवणार आहे, कारण की बॅकग्राऊंड म्युझिक मध्ये पूर्ण साऊंड लावणार आहे. वाय डू यू गेट हिकअप म्हणजेच काय, तू हिचकी का देतो, बरोबर आहे की नाही, किंवा तू हिचकी का देते. आता त्यानंतर साय. साय मीन्स उसासा टाकणे म्हणजेच काय, एखादी गोष्ट आपण केल्यानंतर एकदम रिलॅक्स होतो बघा. हा, असं या प्रकारचं म्हणजे एक माझं काम झालंय फायनली, तर त्या वेळेला काय म्हणतो आपण, साय. साय मीन्स उसासा टाकणे. हा, आणि ते सेंटेन्स कसं बनेल त्याचं, रोहन साय विथ रिलीफ म्हणजे काय, त्याने आराम घेण्याचं काय केलं, एक प्रकारचं उसाटा टाकलाय बा. ग्राउल. ग्राउल मीन्स गुरगुरणे. जसं की आपल्याला एखाद्याचा राग आल्यानंतर आपण कसं करतोय, असं रागाने बघतो बा त्याच्याकडे, बरोबर आहे की नाही. डॉग इज ग्रॉलिंग म्हणजे ते घुरघुरत नाही का. कुत्रे असतं बघा, दोन्ही नवीन असले का, दोन्ही गल्ल्यामधले, ते कधी भेटलेले नसले का, तर ते काय करता एकमेकांसोबत असं, आवाज येईल पा तुम्हाला आता, कारण की मी हे बॅकग्राऊंड कसं करणार आहे, बॅकग्राऊंड म्युझिक मध्ये तुमचे हे पूर्ण बॉडी साऊंड लावणार आहे. समजलंय का तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँडिंग, कारण की तुम्ही गावाकडचेच असल्यामुळे तुम्हाला कोणता आवाज कसा येतो हे चांगल्या प्रकारे माहिती, बरोबर आहे ना. आता पुढचं आहे स्नोअर. स्नोअर मीन्स काय, घोरणे. रात्रीचे काही लोक घोरता बघा, ते त्यांना वाटतं की मी घोरत नाही, पण ते काय करत असतात, झोपलेले असतात निवांत, त्यांना माहित राहत नाही की मी एक्झॅक्टली घोरतोय का नाही घोरतोय, बरोबर आहे का नाही. पण ते काय करतात, घोरता आणि बाकीच्यांची पण काय करतात, झोप होऊ देत नाही. तर स्नोअर मीन्स घोरणे. ही इज स्नोरिंग. ही इज स्नोरिंग. पुढचा आहे वर्ड्स आहे बघा यॉन. यॉन मीन्स काय, आळस देणे. एखाद्या व्यक्तीला आळस देण्याची फार सवय असते. ही यॉन्स इन द क्लास. तो क्लासमध्ये आळस देतो, बरोबर आहे की नाही. म्हणतो आपण असं सेंटेन्स, जर कधी त्याला समजत नसेल तर तेव्हा काय करतो, तो क्लासमध्ये आळस देतो. यॉन मीन्स आळस देणे. स्नोअर मीन्स घोरणे. मी रिपीट का करतोय तुम्हाला हे, कारण की तुम्हाला ते व्यवस्थित अंडरस्टँडिंग होऊन आणि तुमचं प्रोनाउन्सिएशन व्यवस्थित यावं. काही काही ना याला स्नोअर म्हणता, हे पण रीडिंग करायला प्रॉब्लेम नको यायला.
याला यॉन म्हणता. यॉन मीन्स काय? आळस देणे. बप याच्यामध्ये काय? आर हा सायलेंट आहे. BURP बप मीन्स काय? ढेकर देणे. ढेकर केव्हा देतो आपण? कसा आवाज असतो पहा त्याचा? बरोबर आहे की नाही? हा, बप मीन्स ढेकर देणे. शी वॉज बपिंग. काय करत होती? ती ढेकर देत होती. त्याचा मिनिंग असा होतोय. बेल्च. बेल्च मीन्स काय? सुद्धा ढेकर देणे. या दोन्हीचा मिनिंग सेम होतो. काय म्हणता येईल याला? सिनॉनिम्स म्हणता येईल एक प्रकारचं. आणि स्नॅप द फिंगर्स म्हणजेच काय होतं याचा मिनिंग? चुटकी वाजवणे. आपण अशी वाजवतो बघा चुटकी, बरोबर आहे की नाही? यालाच काय म्हणलं आता? स्नॅप द फिंगर्स. राम स्नॅप्स द फिंगर. राम चुटकी वाजवतो, बरोबर आहे की नाही? अशा प्रकारचे आपण काय केले? 10 तुमचे बॉडी साऊंड बघितलेले. त्याच्यामध्ये पहिला बॉडी साऊंड आहे बघा, विसल, क्लॅप, हिकअप, साय, ग्राउल, स्नोअर, यॉन, बप, बेल्च, स्नॅप द फिंगर्स. बघा आता पुढचा बॉडी साऊंड आहे क्रॅकिंग द नकल्स. क्रॅकिंग द नकल्स म्हणजे काय? बोटे मोडणे. व्यवस्थित एकदा स्पेलिंग पण क्लिअर करून घ्या. क्रॅकिंग द नकल्स. क्रॅकिंग द नकल्स म्हणजे बोटे मोडणे. व्यवस्थित स्पेलिंग बघून घ्या. ही इज क्रॅकिंग द नकल्स. तो बोटे मोडत आहे. कुणावर नाही? असे सहज बोटे मोडतोय. जसं की असा आवाज येतो बघा, बरोबर आहे की नाही? ब्लो. ब्लो मीन्स फुंकणे. काय? ब्लो मीन्स फुंकणे. ही वॉज ब्लोईंग ऑन द कॅन्डल. तो मेणबत्तीवर फुंकत होता, बरोबर आहे की नाही? का? कारण की याच्यामध्ये वाजवेर आलेले आहे. याच्यामध्ये तुमची व्होकॅब्युलरी एनहॅन्स होण्यासाठी मी तुम्हाला ऍक्शन म्हणजे सेंटेन्स दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये ऍक्शन वर्बचा म्हणजे आता आपण जे घेतलेले ब्लो, क्रॅकिंग द नकल्स हे कसे वापरायचे ते सांगितलेले. पॅन्ट. पॅन्ट मीन्स काय? धापा टाकणे. धापा टाकणे म्हणजे कसं? आपण रनिंग करत असतो बघा, सकाळी रनिंग केल्यानंतर आपल्याला असं करतो आपण, बरोबर आहे की नाही? असं करतो म्हणजेच काय? धापा टाकणे. ही पॅन्ट्स वाईल रनिंग म्हणजे काय? तो पळताना धापा टाकतो. ग्रोन. ग्रोन मीन्स कणणे. आपण तुम्हाला माहिती कणतो केव्हा? सांगण्याची काही आवश्यकता नाही. वगैरे असलो आपण बेडवर पडलेलो आहे, आपल्याला जास्तीचं जेवण वगैरे जात नाही, तेव्हा काय करतो आपण? कणतो ना. आणखी तुम्हाला माहितीच आहे. ग्रोन मीन्स कणणे. राम इज ग्रोनिंग. ग्रोन राम कणत आहे. कफ. कफ मीन्स खोकलणे. ही हॅज कफ म्हणजेच काय? त्याला खोकला आहे, बरोबर आहे की नाही? जर कधी आपल्याला ऍक्शन वर्ब म्हणून वापरायचंय तर त्याला असं म्हणू शकतो, ही इज कफिंग म्हणजे तो खोकलत आहे, बरोबर आहे का नाही? एकदा पूर्ण वर्ड्स घेऊ आपण, पुन्हा मग एकदा रिव्हिजन घेऊ. पुढचा वर्ड्स आहे बघा, गार्गल. गार्गल मीन्स गुळण्या करणे. आपण सकाळी उठल्यानंतर फेस वॉश करतो ना, बरोबर आहे की नाही? तर तेव्हा काय करतो आपण? एक प्रकारचं गार्गल करतो म्हणजेच गुळण्या करणे. ही गार्गल्स म्हणजे तो गुळण्या करतो. गास्प. गास्प मीन्स दापा टाकणे. हे याच्यामध्ये इकडं पॅन्ट आणि गास्प हा काय झालेला आहे? सिनोनिम झालेला आहे. मग सिनोनिम झालेला असल्यामुळं त्यांचा दोन्हीचा मिनिंग काय आहे? तो सेम येतोय. ही गास्प वाईल रनिंग म्हणजे तो पळताना धापा टाकतो. स्क्रीम. स्क्रीम मीन्स किंचाळणे. एखाद्या व्यक्तीला राग आला तर तो काय करतो? किंचाळतो आणि कोणती वस्तू तोडतो बघा, बरोबर आहे? किंचाळणे तुम्हाला माहित असेल. स्क्रीम. स्क्रीम मीन्स किंचाळणे. हे मी सर्व वर्ड्स एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण जेवढे आपले बॉडी साऊंड असतात तेवढे एकाच व्हिडिओमध्ये तुमचे पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. बाकीचं तुम्हाला कुठेही गुगल वगैरे काही त्याच्यावर जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही फक्त बॉडी साऊंड नाव टाकले की आपला व्हिडिओ येईल, तो पूर्ण बघायचा. ओके? त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण जेवढे पण बॉडी साऊंड असेल तेवढे पूर्ण भेटेल. हा, त्याच्यानंतर शाऊट. शाऊट मीन्स ओरडणे. ही वॉज शाउटिंग. तो ओरडत होता. स्मॅच द लिप्स. ओठ लावणे, बरोबर आहे की नाही? ओठ लावणे म्हणजे वेगळं काही नाही. एक छोटं बाळ असतं बघा,
तर ते खायच्या वेळेला किंवा असं काही त्याच्यात ओठावर टाकल्यानंतर ते ओठ हलवतं आणि त्यावेळेला त्याचा आवाज येतो बघा, बरोबर आहे की नाही? बेबी ही स्मॅचिंग इट्स लिप्स म्हणजे तो त्याचे काय ओठ हलवून आवाज करतो, बरोबर आहे की नाही? जेव्हा तो वरचा आणि खालचा ओठ एकमेकांना जोडतो तेव्हा एक प्रकारचा आवाज होतो. तर त्या आवाजालाच काय म्हणतात इंग्लिश मधून? स्मॅच द लिप्स. ओके, तर बघा आणखी एकदा आपण रिव्हिजन घेऊ. क्रॅकिंग द नकल्स, ब्लो, पॅन्ट, ग्रोन, कफ, गार्गल, गास्प, स्क्रीम, शाउट, स्मॅक द लिप्स. हा, आता पुढचं आहे बघा, लास्ट 10 तुमचे बॉडी साऊंड आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये किती घेणार आहोत? टोटल 30 बॉडी साऊंड घेणार आहोत. त्याच्यामध्ये आता 21 नंबरचा वर्ड आहे विस्पर. विस्पर मीन्स कुजबुजणे. कुजबुजणे म्हणजे कसं, एखादी आजी असते बघा, जवळ बसलेल्या असत्या तरी पण काय होतं माहिती का, समोरच्यांना ऐकायला येत नाही, इतकं ते हळू बोलता, म्हणजे कानातल्या कानात सांगण्यासाठी, बरोबर आहे की नाही? ही इज विस्परिंग, तो कुजबुज करत आहे, बरोबर आहे की नाही? कुजबुज करणे. आता तुम्हाला आवाज पण आला असेल बघा, मंबल. मंबल मीन्स गुणगुणणे, असं मनातल्या मनात बरोबर आहे की नाही? ही मंबल समथिंग म्हणजे तो काहीतरी गुणगुणतो किंवा तो काहीतरी गुणगुणला का, कारण की याच्यात सब्जेक्ट आलेलं आहे. मम मीन्स गुणगुणणे, हे पण याच्या सारखंच आहे, सिनॉनिम्स म्हणून आलेलं आहे. मॉस्किटोज आर हमिंग. मॉस्किटो म्हणजे काय? मच्छर. मच्छर काय करत आहे? गुणगुण करत आहे, झोपू देत नाहीये, बरोबर आहे की नाही? तर त्यावेळेला आपण त्याला काय म्हणायचंय? ऍज अ वर्ब म्हणून हम. हम मीन्स गुणगुणणे. आवाज पण येत असेल बघा तुम्हाला आता. फार्ट. फार्ट मीन्स पादणे. फार्टिंग इज गुड फॉर हेल्थ, बरोबर आहे की नाही? प्रत्येकाला समजतंय की हे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. समवन फार्ट इन द क्लास. कोणीतरी क्लासमध्ये पादतो. ओके, असं सेंटेन्स बनवलेलं आहे बघा, इथं यस यायला पाहिजे. स्लप. स्लप मीन्स खाताना पिताना आवाज करणे. हे बघा, तुम्ही जेव्हा चहा पिता सकाळी सकाळी तर आपण आवाज येतो बघा असं, किंवा ज्यूस पितो तर जो आवाज येतो ना त्याला स्लप असं म्हणतात. काय म्हणतात? स्लप. स्लप म्हणजे काय? खाताना किंवा पिताना जो आवाज येतो तर त्याला स्लप म्हणतात. मग सेंटेन्स असं बनतंय बघा त्याचं, ही इज स्लपिंग वाईल इटिंग फूड. तो जेवण करताना काय करत आहे? म्हणजे स्लपिंग करत आहे, म्हणजे तो आवाज काढतोय त्या प्रकारचा. हा, मग ते आवाज करण्यासाठीच काय म्हणताय? स्लपिंग म्हणताय. हा, पुढचा स्निप. स्निप मीन्स सुंगणे, बरोबर आहे की नाही? सुंगणे म्हणजे एखाद्या वस्तूचा आपण काय करतोय? एक वास घेणे म्हणतो आपण त्याला बघा. ही स्निप द फ्लावर. तो फुलाचा वास घेतो. सुंगणे म्हणजे असं, कुत्रे असते बघा, एखाद्या जर कधी थिपला किंवा कशाला पकडायचं असेल तर ते असे व्यवस्थित सुंगत जातात, बरोबर आहे ना? लाफ. लाफ मीन्स हसणे. हा तो कॉमन वर्ड आहे, हे सर्वांना माहित असेल. हा, गिगल. गिगल मीन्स ही करणे. काही काही मुलांना आणि मुलींना अशी सवय असते, काही पण क्लासमध्ये सांगितला डायलॉग की ही करत राहतात, तर त्यांच्यासाठी हा वर्ड आहे गिगल. गिगल मीन्स काय? ही करणे, मोठ्याने. ही शी गिगल्स डेली म्हणजे ती काय करते? नेहमी हसत किंवा ही करत राहते. ती नेहमी ही करते. क्रंच. क्रंच म्हणजे काय? क्रंच म्हणून तुम्हाला क्रंची ऐकलं असेल बघा तुम्ही. क्रंची म्हणजे काय? कुरकुरीत. तर एखादी वस्तू कुरुम कुरुम चावणे. जेव्हा तुम्ही चिप्स सारखं असतं बघा, चिप्स त्याला आपण चाऊमिन वगैरे काहीतरी म्हणतो, असं जेव्हा खातो तेव्हा आवाज येतो बघा, असं कुरुम कुरुम आवाज येतो. तर त्या आवाजालाच आवाज करण्यासाठीच काय म्हणतात? क्रंच. ही क्रंचेस चिप्स म्हणजे काय? ती चिप्स, तो चिप्सचा काय करतोय? अशा प्रकारचा कुरुम कुरुम आवाज काढतोय.
ग्राइंड द टीथ. ग्राइंड द टीथ म्हणजे काय? दात कडकडणे. जसं आपल्याला आता पाऊस चालू आहे, पावसामध्ये आपण जर कधी भिजलो तर आपले दात काय करतात, आपल्याला थंडी वाजून येते. थंडी वाजल्यानंतर आपले दात कसे करतात? कडकडता. मग त्या कडकडण्यासाठी काय वर्ड्स आहे माहिती का? ग्राइंड द टीथ. बरोबर आहे की नाही? तर आपले हे काय इम्पॉर्टंट 30 बॉडी साऊंड आहे. आता मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. विस्पर, बघा व्यवस्थित, मम्बल, हम, फार्ट. हसण्याचं कारण नाही, शब्द माहित पाहिजे कशासाठी काय आहे तर. स्लप, स्नीप, लाफ, गिगल, क्रंच, ग्राइंड द टीथ म्हणजेच काय येतं? दात कडकडणे. तर थँक्यू.